ही माझी लग्न झाल्यापासूनची तिसरी वटपौर्णिमा आहे आणि मी सकाळी आज लवकरच उठलेलो, कारण बरं लवकर उठल्यावर कामं पण पटकन आटपतील. कामंही मग सगळी आटपली आणि इकडं जे जे लागतं ते काढून वगैरे ठेवलं ताटात. फळं वगैरे सगळी भरून ठेवली आणि रात्रीच सगळं मी साहित्य वगैरे काढून ठेवलेलं जे जे लागतं ते. आणि ही मला खास याई वटपौर्णिमेसाठी साडी घेतलेली आणि मी इकडं बांगड्या वगैरे काढून ठेवल्या आणि ब्लाऊज पण मी स्टिच केले आणि वर्क पण मीनेच केले. कसा वाटतं मला नक्कीच सांगा. आणि इकडे मी एक साईडला तयारी वगैरे केली. हेअरस्टाईल पण माझी मीच केली आणि मेकअप पण माझी मीनेच केली, मला येतं म्हणून. आणि मी लगेच निघलेलो, कारण आमच्या सगळ्या आईसा निघाल्या जायला तिकडं. पूजा वगैरे करून घेतली आणि मिनी वटपौर्णिमेचा व्लॉग आहे ना यूट्यूबला पण टाकले, तो पण जाऊन तुम्ही बघू शकता. लिंक माझ्या बायोला आहे. आणि इकडे मी लगेच वडाला फेऱ्या वगैरे मारून घेतल्या. मस्त म्हणजे वाटत होता. साडी वगैरे पण मस्त वाटत होती बघा, त्यांच्या चॉईसची. आणि इकडं आरती वगैरे पण करून घेतली आणि सगळ्या आईसांना हळदी कुंकू केला, वाण वगैरे पण दिला, ह्या पण आईसांना दिला. आणि घरी गेल्यावर लगेच मी व्हिडिओ कॉल करून लगेच दाखवला आणि लगेच घेतलेला नारळ पाणी प्यायला. नारळ पाणी पिऊन झाला थोडा टाईम मला घेतले लिच्ची खायला, कारण ह्या मला हाणलेली आणि चेरी घेतलेली खायला. नंतर थोडं टायमान मग 3:30-4च्या टायमिंगला घेतलेली मी आलू भोकर आणि फणस खायला. आणि रात्री आलं, म्हणजे रात्री पण जरा लेटच आलं, हे 8:30-9 वाजेपर्यंत. तेव्हा मी यांचं पाय वगैरे धुलं आणि नंतर मग यांना वाण वगैरे दिला. आरती वगैरे पण करून घेतली, कारण नवऱ्याला वाण द्यायचं असतं म्हणून. मागच्या वर्षी तर मी तिकडं होतो, म्हणजे माहेरी गेलेलो, इकडं नव्हतो म्हणून यांना काही वाण द्यायला भेटला नव्हता. मी यांना जेवण वगैरे पण बनवून ठेवलेलं, त्यांना पण जेवायला दिला आणि मी पण एक साईडला खायला घेतलेला इकडं. आणि तर चला भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.